लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणींसाठी आज अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। कारण अखेर जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका केव्हा मिळणार याची अधिकृत तारीख जाहीर झाल्याची माहिती समोर येत असून या जाहीर झालेल्या तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तब्बल 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये थेट जमा होणार आहेत। त्यामुळे महागाईच्या काळात हा निधी लाडक्या बहिणींसाठी मोठा आधार ठरणार आहे। मात्र या आनंदाच्या बातमीसोबतच 2 अत्यंत महत्त्वाच्या पात्रता प्रत्येक लाडक्या बहिणीने पूर्ण केल्या आहेत की नाहीत हे तपासणं तितकंच गरजेचं आहे। कारण जर या 2 पात्रता पूर्ण झाल्या नसतील तर हप्ता हमखास मिळणार नाही आणि अशा लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे। यामधील पहिली महत्त्वाची पात्रता म्हणजे संबंधित लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असणे आणि तिचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। तर दुसरी अत्यंत महत्त्वाची पात्रता म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसणे तसेच लाभार्थी महिला अन्य कोणत्याही समांतर शासकीय रोख लाभ योजनांचा दुहेरी लाभ घेत नसावी। या 2 अटी जर ऑनलाईन पोर्टलवर पात्र म्हणून दर्शवल्या गेल्या तरच लाडक्या बहिणींच्या खात्यात हा एकत्रित हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा होतो। विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही कारणामुळे मिळालेला नाही अशा बहिणींनाही या जाहीर झालेल्या तारखेच्या दिवशी प्रलंबित रक्कमेसह एकत्रित हप्ता मिळण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। आता या पार्श्वभूमीवर सरकारकडून जिल्हानिहाय निधी वितरणाचे नियोजन करण्यात आले असून जाहीर झालेल्या या कालावधीत राज्यातील या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 3000 रुपयांचा एकत्रित हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 19 जानेवारी रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर झाली असून या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील। पुणे जिल्ह्यात 19 जानेवारीला हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 20 जानेवारी रोजी योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल। सातारा जिल्ह्यात 21 जानेवारीला 3000 रुपये मिळणार असून सांगली जिल्ह्यात 22 जानेवारी रोजी हा एकत्रित हप्ता जमा होईल। कोल्हापूर जिल्ह्यात 20 जानेवारीला निधी जमा होण्याची शक्यता असून मुंबई शहर जिल्ह्यात 19 जानेवारीला लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे। मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 जानेवारी रोजी 3000 रुपये खात्यात जमा होतील। ठाणे जिल्ह्यात 21 जानेवारीला हप्ता मिळण्याची तारीख जाहीर झाली असून पालघर जिल्ह्यात 22 जानेवारीला लाभार्थींना निधी मिळणार आहे। रायगड जिल्ह्यात 19 जानेवारीला योजनेचा हप्ता जमा होईल। रत्नागिरी जिल्ह्यात 20 जानेवारी रोजी 3000 रुपये खात्यात येतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 जानेवारीला हप्ता मिळणार आहे। नाशिक जिल्ह्यात 22 जानेवारीला निधी जमा होणार असून धुळे जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होईल। नंदुरबार जिल्ह्यात 20 जानेवारीला हप्ता मिळणार असून जळगाव जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी 3000 रुपये जमा होतील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 22 जानेवारीला योजनेचा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर झाली आहे। जालना जिल्ह्यात 19 जानेवारीला निधी जमा होईल। बीड जिल्ह्यात 20 जानेवारीला लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार असून परभणी जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी हप्ता जमा होईल। हिंगोली जिल्ह्यात 22 जानेवारीला निधी मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यात 19 जानेवारीला योजनेचा हप्ता खात्यात येईल। लातूर जिल्ह्यात 20 जानेवारीला 3000 रुपये जमा होतील। धाराशिव जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी निधी मिळणार असून बुलढाणा जिल्ह्यात 22 जानेवारीला हप्ता जमा होईल। अकोला जिल्ह्यात 19 जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम येणार आहे। वाशिम जिल्ह्यात 20 जानेवारी रोजी निधी जमा होईल। अमरावती जिल्ह्यात 21 जानेवारीला योजनेचा हप्ता मिळणार असून यवतमाळ जिल्ह्यात 22 जानेवारीला 3000 रुपये खात्यात जमा होतील। वर्धा जिल्ह्यात 19 जानेवारीला निधी मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यात 20 जानेवारी रोजी हप्ता जमा होईल। भंडारा जिल्ह्यात 21 जानेवारीला लाडक्या बहिणींना लाभ मिळणार असून गोंदिया जिल्ह्यात 22 जानेवारीला निधी जमा होईल। चंद्रपूर जिल्ह्यात 19 जानेवारीला हप्ता मिळणार आहे तर गडचिरोली जिल्ह्यात 20 जानेवारी रोजी 3000 रुपये खात्यात जमा होतील। आणि अशा प्रकारे दिलेल्या कालावधीत राज्यातील या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा एकत्रित हप्ता जमा होण्याने लाडक्या बहिणींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून आता प्रत्येक लाभार्थी महिलेने आपली पात्रता ऑनलाईन तपासून बँक खाते सक्रिय ठेवणं अत्यंत आवश्यक असल्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।